जो माणूस ज्या गावात राहत नाही, वाडवडिलांपासून दुसऱ्या गावात राहतो, ते तिथे जातात काय, तिथे उभे राहतात काय, दडपशाही करून आणि दबाव आणून ते त्या ठिकाणी उमेदवाराची विड्रॉल घेतात काय, हे एकंदरीत जे आहे हे मतचोरीचा हा दुसरा भाग आहे. आता उमेदवार चोरी यांनी सुरू केलेली आहे. फ्री अँड फेअर इलेक्शन महाराष्ट्रात होत नाही. जो माणूस ज्या ठिकाणी उभा राहू शकत नाही त्याला तिथे मतदार यादीत नाव टाकलं जातं, त्याला तिथे निवडून आणण्यासाठी साथीचे प्रयत्न केले जातात. हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अशोभनीय अशा स्वरूपाचं काम आहे. आम्ही त्याचा धिक्कार करतो, त्याचा निषेध करतो. मुख्यमंत्र्याचे एक मामे भाऊ धर्मदा आयुक्त आहेत, ते तिथे जैन बोर्डिंग सारख्या जमिनी विकतात आहे, तर दुसऱ्या मामे भावांना आता चिखलदऱ्यामध्ये जमिनी खरेदी करण्याकरता आता नगराध्यक्ष पदाचा नगरसेवक बनवण्याचा जो घाट घातलाय, हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांची गुंडेशाही आहे आणि गुंडेशाही महाराष्ट्र खपवून घेणार नाही, हा इशाराही या निमित्ताने आम्ही त्यांना देत आहोत. काँग्रेसच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी माघार घेतली. बरोबर, निश्चित आहे. हे काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली या संदर्भामध्ये आपण लक्ष वेधताय, हे सत्य आहे. मात्र धमक्या दिल्या जातात आहे, किडनॅप केल्या जात आहे, आमिष दाखवल्या जातात आहे आणि दडपशाही आणल्या जात आहे. आज काँग्रेसचा असेल, उद्या सामान्य माणसाच्या घरामध्ये शिरण्याकरता हे मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे लोकशाहीची थट्टा ही यांनी लावलेली आहे आणि मुख्यमंत्री महाराष्ट्रात हुकुमशाही आणून पाहत आहेत. त्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाली असं तुम्हाला वाटतं का? आर्थिक देवाणघेवाणी असेल, दमदाटी असेल, कुठेतरी जिवे मारण्याच्या धमक्याही त्या ठिकाणी दिल्या असतील. थेट गृहमंत्री अर्थात मुख्यमंत्री हे या सर्व कटाचे मुख्य सूत्रधार आहे. मुख्य आका या चिखलदरा प्रकरणातले देवेंद्र फडणवीस आहेत.